नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण चटपटीत अशी कवठाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। वर्षातून एकदा तरी ही कवठाची चटणी खावी, अतिशय आरोग्याला फायदेशीर अशी ही चटणी आहे। महाशिवरात्रीच्या दरम्यान कवठे हे बाजारामध्ये येतात। उपवासाला देखील ही चटणी चालते। कवठाची चटणी करण्यासाठी पिकलेली कवठे घ्यावी। जर कवठाला छान असा सुगंध येत असेल तर समजावे की ते पिकलेले आहे। सर्वात प्रथम आपला सगळा जोर दाखवून कवठ हे फोडून घ्यावे। जोरात एक दणका मारला की कवठ हे सहजच फुटले जाते। कवठ हे छानपैकी जर पिकलेले असेल तर त्याचे साल बाजूला आणि आतला गर हा आपोआप बाजूला होतो। पहा किती छान मस्त अगदी कवठ पिकलेले आहे। आता आपण ते एका भांड्यात काढून घेऊयात। कधीकधी पिकलेल्या कवठाच्या घरामध्ये जाड शिऱ्या असतात, तर चटणी करताना त्या काढून घ्याव्यात। पण हे पिकलेल्या कवठामध्ये अजिबातच शिरा नाहीत। पहा किती छान पिकलेले कवठ आहे। गर अगदी याचा मऊसूद आहे। आता यामध्ये 1 चमच लाल मिरची पावडर टाकून घेते। कवठ हे छान पिकलेले आहे म्हणून त्यामध्ये अगदी थोडासाच गूळ घालून घेते। जर कवठ हे थोडे आंबट असेल तर गूळ हा जास्त टाकला तरी देखील चालेल। गूळ टाकून घेतल्यानंतर मीठ देखील टाकून घेतलेले आहे। यानंतर यात चिमूटभर काळं मीठ देखील टाकून घेतले आहे, त्यामुळे चटणीला जरा छान चव येते। आता हे मिश्रण छानपैकी हलवून घ्यायचे, म्हणजे गूळ देखील या चटणीमध्ये मस्त मुरला जातो। ही चटणी मिक्सरमध्ये लावायची अजिबातच गरज नाही। चटणीला अद्रकामुळे फारच छान टेस्ट येते, म्हणून अगदी थोडेसे अद्रक यामध्ये किसून घेते। अद्रक तुम्हाला नको असेल तर नाही टाकले तरी देखील चालेल। यामध्ये टाकण्यासाठी थोडेसे जिरे हे भाजून घ्यायचे आणि त्याची पूड करून घ्यायची, ते देखील यामध्ये थोडेसे टाकून घ्यायचे। आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घेते। ही चटणी उपवासाला देखील चालते, अतिशय छान आहे। सगळे मिश्रण आता आपण छानपैकी हलवून घेऊयात। पहा गूळ देखील यामध्ये मुरला गेलेला आहे। कवठाच्या घरामध्ये बिया असतात, त्या अजिबातच काढून टाकायच्या नाही। चटणी खाताना त्या देखील फार छान लागतात। कवठ हे आपल्या शरीरासाठी फारच फायदेशीर आहे। कोणी त्याची मुरब्बे करतात, तर त्याचे सरबत देखील भरपूर प्रमाणामध्ये होतात। अशी ही कवठाची चटणी फारच झटपट होते। यासाठी गॅसचा किंवा मिक्सरचा, तेल तुपाचा कसलाही वापर करावा लागत नाही। अतिशय चविष्ट होणारी ही चटणी वर्षातून एकदा तरी नक्कीच चाखावी। असे हे वर्षातून ठराविक वेळेसाठीच मिळणारे कवठ याची चटणी करून पहा आणि चाखून पहा, नक्कीच तुम्हाला ती आवडेल। अशी ही चटणीची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।